आणि आमच्या घरात आज पेढेमय वातावरण आहे. याने हाणले 2 पेढे आताच्या आता. कोण बोललं खाजा पण ना खाल्ला मी. अच्छा अच्छा नको. दोन पेढे कारण की आम्हाला आज तर बघू शकता मित्रांनो, आता आमच्या घरातली देवपूजा झालेली आहे आणि मॅडम इकडे आल्यात पण. आणि आज मॅडमने आमच्यासाठी घेऊन आलेत काय, व्हॉट इज दिस, काय आहे काय. आज मला ना स्वीट खायचं मन केलं. अच्छा तर पेढे आणलेत. तर मित्रांनो, आज आपल्या मॅडमने पेढे आणलेत कारण की ती सांगणार आहे स्पेशल काय आहे, तुम्हाला नंतर कळवतो मी. कुठल्या खुशीमध्ये आज पेढे आणलेत आमच्या मॅडमने. छान. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. पेढे छान होते. पेढे का आणलेत हे तुम्हाला पुढे कळेल, ब्लॉग बघत राहा. बघू शकता मित्रांनो, आपल्या घरात आज चहा नाही तर एकदम हेवी नाश्ता बनतो. आज मॅडम बनवणार आहेत बहुतेक, कारण की आल्याबरोबर त्यांनी चहा ठेवला नाही. पहिले कांदे वगैरे कापायला घेतलेत आणि एकीकडे दूध पण घेतलंय. आणि आमच्या घरात आज पेढेमय वातावरण आहे. याने हाणले 2 पेढे आताच्या आता. कोण बोललं खाजा पण ना खाल्ला मी. अच्छा अच्छा नको. दोन पेढे हाणले. कारण की आम्हाला आज चहा तर मिळणारच आहे, पण चहा सोबत आज एकदम हेवी नाश्ता मिळणार आहे. आणि जेवण आमचं ते तर उशिराच होतं, पण आज नाश्ता मजबूत होणार आहे बहुतेक, आहे का नाही. कारण की कांदा वगैरे कापून घेतलाय मॅडमनी. चहापत्ती साखर न टाकता आज कांदा अगोदर कापून घेतलेला आहे. आणि इकडे ब्रेड पण आहे, बहुतेक ब्रेडचा काहीतरी प्रोग्राम आहे. आणि हे ज्यासाठी ओट्स बनवायचं काम चालू आहे. तर करूया, वाट बघूया काय होतं, नक्की माहीत पडेल. काहीतरी मस्त स्पेशल डिश बनवते मी. मस्त आपण ब्रेड पासून मस्त अंडा ब्रेड कशी मिक्सअप बनवायची ते बघूया नाश्त्याला. हा फक्त नाश्ता आहे मित्रांनो, जेवण नाही. जेवणाला आमच्या उशीर आहे, कारण की आल्याबरोबर कसं चहा आणि काहीतरी खाण्याची सवय आहे. तर आज तो प्लॅन स्किप केला मॅडमनी आणि वेगळं काहीतरी आज खाऊया, कारण की उद्या मॅडमला आहे सुट्टी. तर त्या सुट्टी आणि बाहेर जायचा पण प्लॅन आहे बहुतेक, म्हणून फटाफट कसं हेवी खाऊन जाता येईल. हा म्हणजे एकदा तुमचे पोट भरले की टेन्शन नाही. आणि इकडे ब्रेडचा नाश्ता बनतोय मित्रांनो. आज अंड्यामध्ये मिक्स करून ब्रेड बनवायचं काम चालू आहे. आज चहा चपाती नाही तर ब्रेड आणि अंड्यासोबत आपण खाऊया. बघू शकता इकडे भरपूर सारे ब्रेड घेतलेत आणि तिकडे अंड्याचं मिक्सचर करून घेतलं मॅडमनी. बघू शकता छान प्रकारे झालेला आहे. यम्मी. आणि बस थोड्याच वेळात बसूया मित्रांनो खाण्यासाठी. तर इकडे आपण मेयोनीज घेतलेली आहे छानपैकी आणि अंडे दिलेत आम्हाला. आणि इकडे बघा तो गाइस हाथ में पकड़ना पड़ रहा है, ब्रेड भी नहीं. त्याला मग 2 मिनिट आला. जरा जास्तच गडबड चालू आहे आमच्या घरामध्ये. जरा गडबड आहे मित्रांनो. हे मेयोनीज काय मला नको. पोटात जायपर्यंत काय आहे ते.
तर मित्रांनो, आज हाच ब्रेकफास्ट आमचा नाश्ता असणार आहे संध्याकाळचा, कारण की चहा वगैरे नाही. चहा हे खाल्ल्यानंतर भेटेल आम्हाला. अगोदर पोट भरून घेऊया, बाद में देखेंगे. तर तुम्ही या. आपल्याला मिळालेला आहे चहा, बघू शकता. ब्रेडचा नाश्ता केल्यानंतर चहा पिण्याची मित्रांनो खूप छान मजा येते. आणि आमच्या मॅडम तुम्हाला दाखवतो. मॅडम दाखवल्या, पण मॅडमचा नाश्ता नाही दाखवला बघा. काय खरं नाही आज, आहे का नाही. आज एकदम टॅबलेट पण अगोदरच घेतलं. काय जेवण बनवायची इच्छा नाही का काय? रिस्क नहीं, रिक्स नाही मतलब? रिस्क नहीं लेने का लाइफ में. अच्छा, खाऊन पिऊन घ्यायचं आहे का नाही? दुनिया दुनिया में बहुत कुछ है खाने के लिए, खाते रहो. अच्छा. तर बघा मित्रांनो, छान एक चांगली लाईन दिलेली आहे तुम्हाला तुमच्यासाठी. दुनिया में बहुत कुछ है, खाते रहो और पैसा कमाते रहो. पैसा कमाओगे तो खाने मिलेगा, नहीं तो नहीं मिलेगा. पहले खाओ, जो चाहिए वो अरे वो दुकान वाला देना तो चाहिए, बिना पैसे के देता नहीं ना वो. पैसा पहला चाहिए. क्रेडिट अच्छा रहो, अच्छा वो भी देगा. अच्छा, उधर ही. इसको बोलने का भाई. तर मित्रांनो, छानपैकी चहा वगैरे पिऊन घेऊया. बघू शकता मित्रांनो, आता आपण झालो तर रेडी. आणि आपला ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता भरपूर हेवी झालेला आहे. आणि घरातली जी कामं होती, भांडे वगैरे घासल्यानंतर मॅडम झाल्या तिकडे तयार, कारण की त्यांना जायचं होतं. गेल्या वेळेस आणलेले तुम्ही बघितलं असेल अगोदरच्या ब्लॉकमध्ये, त्यांनी आणलेले ते 2 टॉप आपल्याला परत करायचे आहेत आणि त्याच्या जागेवरती दुसरे घेऊन यायचे. तर घरामध्ये पण आम्ही बसून बोरच होत होतो. तर म्हटलं चला जाऊनच येऊया, जे एकदाचं काय काम आहे ते आपण खतम करून घेऊया. बरोबर की नाही? बरोबर. तर चला, किती आएंगे आ जाएंगे फटाफट. तर चलो. आला का बरोबर? तो इधर है डरमा का. पर इसमें ना अपने को सिले एसिड वाला चाहिए. कौन सा? 2% इसमें. ये हाँ, इसमें सिले एसिड वाला चाहिए. देखो. हाँ, फोटो है आपके पास? हाँ, ये ना. ये नहीं है. और देखो ना अंदर. हाँ, लाओ अंदर से बाहर लाओ. 2% कोजिक एसिड है. 2% में सिले एसिड रहेगा. देखो, कोजिक एसिड है. उसका फोटो बता देना सर. नहीं, उसके ऊपर ही लिखा है 2% सिले एसिड. नहीं, आपने ये बोला था, आप ऑनलाइन बता देते हमको, फोटो तो आइडिया है. ये कोजिक एसिड है. तर थोडा वेळ होईल, 5-10 मिनिटं लागतील. फ्रेंच फ्राइज. हा. काय आणणार? KFC. ओके. हां चालेल. हा ना. किती ऑर्डर केले? 4 8. झाले. हे टेप जा ना. चिकट टेप येतो ना, तेवढा टेप लावायचा. माझ्यासाठी मी 2 घेतले, मला एकच खायचं, माझं एक खायचं. ओके. काय? 3 आण मला. बिल माझ्यात एक तू खाय, मी एक ॲडिशनल घेतला. थँक्यू. चलो, किती बिल झालं? GST वगैरे 441. तर चलो. आता गाडी कुठे आहे? तुम्ही कुठे लावली? इथे. त्या बाजूला. चल. तर चला मित्रांनो,
शॉपिंग वगैरे झालेली आहे. मॅडमचे बर्गरही घेऊन झालेले आहेत आणि आता सरळ निघूया इकडून आपण डायरेक्ट घरी. ओके. आणि इकडे आपली गाडी पण लावलेली आहे, बघू शकता तुम्ही. छानपैकी अशी पद्धतशीर असे गुप्पीमध्ये लावावं लागते आपली गाडी, आहे का नाही? मी चालू नाही ना, आता डायरेक्ट घरी निघूया आपण. Hit that bass line nice and slow. Talk back singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard, feeling at ease. Cruising, moving. तर मित्रांनो, आता आपण आलोत घरी. जाम दमलोत. मॅडमने आज आपल्याला भरपूर फिरवलेलं आहे मार्केटमध्ये आणि जाम गरमी बाहेर. आणि मार्केटमध्ये तर विचारू नका, एवढी पब्लिक म्हणजे नुसतं महिला. शनिवार रविवार मार्केटमध्ये एवढं छान छान भेटतं तर येणार नाहीत का? 500 200 300 आणि कमी मध्ये चांगलं भेटतंय तुम्हाला, चांगलं कमी एक्सपेन्सेस मध्ये. हां ते चांगल्या तर गोष्टी आहे. भेटतात. हां स्वस्तामध्ये तर, मस्त. हे छान आहे. डेली वेअर साठी ते तुम्ही कॅरी करू शकता. तर हां. ते त्याच्यामुळं ते महिला ते घेतात. म्हणजे टॉप चांगलं हां वाटतं टॉप ते. वगैरे ड्रेस हां, वगैरे हां. छान छान भेटतात शनिवार रविवार हां. मार्केटमध्ये. खूप छान. हां कसं, कारण की मोठ्या दुकानामध्ये गेलं की तेवढं घेऊ नाही शकत आपलं 200-500 में काम. पण ती क्वालिटी पण काही लो नसते, चांगलीच असते. हे काय लॉटचा माल वगैरे असेल त्यांना काही ते परमिशन भेटलं नसल्यामुळं, पण ते काय असं काही हे नाही, ते त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी देतात. क्वालिटी वर्स्ट नसते, चांगलीच क्वालिटी असते. तर त्याच्यामुळं मी कॉस्मॅटिक पण घेतलं. मला जे जे पाहिजे होतं ते बघा. घेतलं. साहेबांनी मस्त आज शॉपिंग करून दिली. आय एम हॅपी. तर बघा इकडे JRO पण बसलेले आहेत आणि त्यांच्या आहेत आज बर्गरवरती दणका आहे. त्यांच्या मम्मीने आज स्पेशली बर्गर घेतलेत, कारण की आमच्या घरामध्ये जेवणाला सुट्टी आहे. जय पण तिकडे बसला आहे, कारण की मॅडम बोलल्या आता हेवी संध्याकाळचं. ब्रेकफास्ट केला होता तुम्ही सगळ्यांनी, तर मग बर्गर इज इनफ म्हणून मस्त बर्गर घेतले. कारण की जास्त खाल्ल्यानंतर कसं जास्त खाण्याची इच्छा पण होत नाही रात्रीच्या टायमाला. म्हणून म्हणलं थोडं लाईटच खाऊया. म्हणलं घरी आल्यानंतर काहीतरी बनव, आहे का नाही? पण मुलं म्हणत होते मम्मी बर्गरच पाहिजे. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग इथेच संपूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.